पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। गृहिणींच्या आयुष्यात अगदी रोज रोज पिच्छा पुरवणारा एकच प्रश्न, आज काय बनवूया? मी आहे ना उत्तर द्यायला। चला तर मग सुरुवात करूया खमंग खुसखुशीत सफरीला। घरात ना बऱ्याचदा भाज्या नसतात बनवायला, किंवा भाजी चिरून बनवायचा कंटाळा येतो, किंवा काहीतरी वेगळी भाजी खायची असते, तर तेव्हा काय बनवायचं? तर तेव्हा आपण बनवू शकतो अशी ही मस्त कुरडईची भाजी। तर ही भाजी अगदी सोपी आहे बनवायला। इथे मी घेतलेल्या आहेत कुरड्या। आता या कुरड्यात ना याचे तुकडे करूयात, हे असे। आता यामध्ये पुरेसं पाणी घालायचं, कुरडई सोक होईल इतपत, आणि अर्धा तास आपण हे छान सोक करायला ठेवून देऊयात। कुरडई आपली सोक होते तोवर आपण ना फोडणी करून घेऊयात। चमचाभर तेल गरम केलेलं आहे। सगळ्यात आधी मोहरी मस्त तडतडली पाहिजे। मोहरी मस्त तडतडायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये घालायचं जिरं, अर्धा चमचा। जिरंही छानपैकी फुललं पाहिजे। आता घालायचं आहे चिमूटभर हिंग, बारीक चिरलेला लसूण छान सोनेरी रंगावर परतून घेऊयात आधी। मस्त हा लसणाच्या फोडणीचा सुवास आहे ना, खमंग असा जबरदस्त येतो। आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा, आणि कांदाही हलकासा सोनेरी रंगावर परतून घेऊयात। कांदा इथे मस्त असा सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे। आता यामध्ये जातील मसाले। तर मी इथे घालते संडे मसाला आणि 1 चमचाभर बॅडगी मिरच्या। मिक्स करायचे हे। आता काय करूयात? आता यामध्ये ही जी कुरडई आपण सोक करून घेतली होती, आणि ही कुरडई यामध्ये घालूयात। क्या बात आहे, ऑलरेडी हे खूप छान दिसतंय। आता यामध्ये घालूयात मीठ। कुरडई बनवताना त्यामध्ये मिठाचा वापर ऑलरेडी होतच असतो, त्यामुळे मीठ घालताना ना थोडंसं बेताने घालायचं, खूप मीठ घालायचं नाही। थोडंसं पाणी घालूयात आणखी। झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं फक्त ही कुरडई आपण मस्त वाफवून घेऊया। आणि आता इथे ही बरोबर 5 मिनिटं भाजी मी मस्त शिजवून घेतली। वाह, मस्त असा खमंग सुवास येतोय। यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि तुम्ही बघू शकाल कुरडई छानपैकी शिजलेली आहे। भिजवत ठेवली त्यामुळे तिला फार असं कुकिंग टाईम लागत नाही। आणि हे मसाले आहेत ना मस्त असे कोट झालेले आहेत, मस्त चमचमीत दिसते ही भाजी। झटपट कुरडईची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 ते 4 कुरडया, 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 4 ते 5 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर। कुरडई अशा पद्धतीने भिजवून घ्यायची। आता मोहरी, जिरं, हिंगाच्या फोडणीत लसूण परतून घेत कांदा सोनेरी रंगावर परतायचा। आता यात संडे मसाला आणि तिखट घालायचं। आता यात पाणी निथळून घेत कुरडई घालायची, चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालायचं, आणि झाकण ठेवून वाफवून घ्यायचं। आता यावर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची। झाली आपली झटपट कुरडईची भाजी तयार। आज आपण अगदी झटपट बनणारी पण प्रचंड चमचमीत अशी सोलापुरी लसूण शेंगदाणा आमटी कशी बनवायची ते बघतोय। तर सगळ्यात आधी इथे 2 चमचे तेल मी कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे। याला मस्त अशी खमंग फोडणी घालायची। सगळ्यात आधी मोहरी छान फुलली पाहिजे, तडतडली पाहिजे। काही जण या आमटीमध्ये कांदा टाकतात, काही जण टोमॅटो टाकतात, पण जशी ऑथेंटिक रेसिपी आहे यामध्ये या कांदा टोमॅटोचा वापर नसतो। मस्त अशी सरबरीत आपण असं म्हणतो, छान अशी ही आमटी होते साध्या फोडणीची। मोहरी मस्तपैकी फुलली की यामध्ये घालूयात जिरं, अर्धा चमचा, हिंग, 1 चिमूटभर हिंग, आणि लसूण पेस्ट आहे, किसलेला लसूण आहे हा बेसिकली, 7 ते 8 पाकळ्या। हे छान फ्राय करूयात लसूण, आणि यामध्ये आपण घालतोय कढीपत्ता। 1 मिनिटभर कच्चा लसूण आहे तो छान परतून घेऊयात। लसूण छानपैकी खमंग असा परतून झाला
की आता यामध्ये आपण घालतोय मसाला. सो 1-2 चमचे मी संडे मसाला इथे घातलेला आहे आणि 1 चमचाभर बॅडगी मिरची पावडर आहे. मसाला छान परतूयात. यामध्ये घालूयात एक अर्धा कप शेंगदाण्याचा कूट. हेही छान मिक्स करूयात. भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे हा. शेंगदाणे भाजून त्याची टरफलं काढून तुम्ही कूट बनवून घेऊ शकता. हे छान 1 मिनिटभर फ्राय करूयात मसाले आणि शेंगदाणे. शेंगदाण्याचा जो कूट आहे त्याला हलकंसं तेल सुटलं पाहिजे. तर हे शेंगदाणे छानपैकी फ्राय करून झालेले आहेत. सो यामध्ये आता घालूयात पाणी, चवीपुरतं मीठ आणि मध्यम आचेवर छानपैकी 7 ते 8 मिनिटं ही आमटी आपण उकळवून घेऊयात. ही आमटी 7 ते 8 मिनिट मस्त मी मीडियम टू हाय हीटवर उकळून घेतलेली आहे. आता गॅस बंद करूयात. शेंगदाणे आहेत त्यामुळे त्याचा जो फ्रॉद आहे किंवा तो फेस आहे तो असा तरंगतो. तर्री लगेच दिसत नाही, पण थोडा वेळ गेला, इथे बघू शकाल. आता गॅस बंद केला की हा रस किंवा तर्रीवर तेल सुटायला सुरुवात होते. हे बघा, तुम्ही बघू शकाल. सो असं आमटी शिजत असताना असं हा फ्रॉथ दिसणं अगदी नॅचरल आहे. हलकंसं थंड झालं की याला अशी ही छान तर्री येते. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. 5 मिनिटात ही आमटी बनवून तयार होते. 5 मिनिटंही नाही लागत, फटाफट बनवून तयार होते. भाजी बनवायचा कंटाळा आला तर ही आमटी एक खूप छान पर्याय आहे, ऑप्शन आहे. झटपट चमचमीत सोलापुरी शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 7 ते 8 किसलेल्या लसूण पाकळ्या, कढीपत्ता, 2 चमचे सेंडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, पाणी, चवीनुसार मीठ, कोथिंबीर. मोहरी, जिरं, हिंगाच्या फोडणीत लसूण परतायचा आणि यात कढीपत्ता, सेंडे मसाला, तिखट आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा. परतून घेत यात पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि या मिश्रणाला उकळी काढायची. आता यात आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली झटपट चमचमीत सोलापुरी शेंगदाण्याची आमटी तयार. आज आपण आहे ना काळा चणा म्हणजे हरभऱ्याची भाजी कशी बनवायची ते बघूयात. अतिशय चमचमीत, चटपटीत आणि मिटक्या मारून खाऊ शकतो ना अशी ही भाजी होते. तर सगळ्यात आधी अर्थातच चणा मी स्वच्छ धुवून, अर्धा कप चणा घेतला, स्वच्छ धुवून घेतला 2 ते 3 वेळा, पुरेसं पाणी घातलं आणि रात्रभर भिजवून घेतलं. थोडंसं रात्रभरच्या ऐवजी थोडं आणखी 1.5 दिवस जरी भिजवला तरी चालतो, म्हणजे चणा आणखी छान फुलतो. सो साधारणतः 1.5 दिवस मी चणा भिजवून घेतला आणि तुम्ही बघू शकाल छान असा टमटमीत फुगलेला आहे आणि तो शिजतोही पटकन. जितका जास्त भिजेल तितका. ते यामध्ये घालूयात पाणी, झाकण ठेवूयात आणि मध्यम आचेवर 20 ते 25 मिनिटं हा चणा वाफवून घेऊयात. शिट्ट्या काढणार असाल तर एक 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये चणा खूप छान शिजतो. आपण एक बेसिक वाटण तयार करून घेऊयात. मिक्सर आहे, यामध्ये घालूयात 5 ते 6 लसूण पाकळ्या, डाळवं 1 चमचाभर, सुकं खिसलेलं खोबरं 2 मोठे चमचे, 2 टोमॅटो, कोथिंबीर आणि हे छान मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. ग्रेव्हीची भाजी करायची असेल ना तर ही एक ना माझ्याकडे मस्त अशी शॉर्टकट मेथड आहे आणि भाज्या पटकन आणि रुचकर बनतात. हे असं पेस्ट तयार केलेली आहे. तेल इथे गरम केलेलं आहे, यामध्ये घालूयात जिरं. जिरं मस्त फुललं की बारीक चिरलेला कांदा आणि अगदी सोनेरी रंग येईपर्यंत कांदा व्यवस्थित आपण परतून घेऊया. कांदा इथे मस्त सोनेरी रंगावर परतून झालेला आहे. इतपत तो ॲक्च्युली परतायचा, म्हणजे ग्रेव्ही छान चवदार लागते. आता हे जे वाटण आपण तयार केलेलं आहे टोमॅटो आणि खोबऱ्याचं हे घालूया. आता हा मसाला छान असा एकजीव करून घ्यायचा कांद्यामध्ये आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा, कारण हे सगळे ना कच्चे जिन्नस आहेत. खोबरं कच्चं घेतलेलं आहे, लसूण आहे. एक 4 ते 5 मिनिट तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेऊया.
आता हे सगळं एकत्र एकजीव मी परतून घेतलंय. साधारण एक 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत आणि तेल सुटायला सुरुवात झालेली आहे या मसाल्यांमधून. आता या स्टेजला यामध्ये घालूयात संडे मसाला. साधारण एक 2 चमचे हा मसाला घालते आणि लाल तिखट. आणि आता यामध्येच आपण घालूयात मीठही चवीपुरतं. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.